ओबीसीला न्याय द्या, ओबीसीला न्याय द्या, ओबीसीला न्याय द्या. ओबीसीवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, ओबीसीवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, 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 सरकारचा धिक्कार असो. त्यावेळेला काही ओबीसी समाजातले काही कार्यकर्ते सत्ताधारी नव्हे काही कार्यकर्ते त्यांच्या बरोबर सामील होते किंवा त्यांना पाठिंबा द्यायला गेलेले निदर्शनाला आला. काही ओबीसी वागतायत त्याचं कारणच असं आहे की कुठेतरी सत्ताधारी माणसांच्या संबंधामधून किंवा त्यांना ते पद मिळाले ते ओबीसी मधून मिळाले हे त्याची जाण नाही. त्यांना असं वाटतंय प्रस्तावितांच्या आशीर्वादामुळे मिळाले आणि त्यामुळे ते त्यांच्या बाजूला वागतायत. वास्तविक पाहता हे पद ओबीसी म्हणूनच मिळालेलं असतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मिळालेलं आहे. तो जर ओबीसी नसता तर त्याला तिथं उभं सुद्धा केलं नसतं. त्यांच्या बंगल्याच्या आसपास गेट. आज सातारा माननीय जिल्हाधिकारी या ठिकाणी आम्ही सर्व ओबीसी बांधव एकत्रित होऊन झालेलो आहोत. याचं कारण काल फडणवीस सरकारने जो काय आमच्या ओबीसीवर ओबीसी समाज बांधवावर जो काय अन्याय दशक जो GR काढलेला आहे, जो GR माननीय विखे पाटील या समितीनं उपसमितीनं जो दिलेला आहे तो आम्हाला अवमान्य आहे. त्या प्रथम आम्ही फडणवीस सरकार यांचा जाहीर निषेध नोंदवतो की जो काय आम्ही आमच्या वाडवडिलांनी जे काही कष्ट केले आणि त्या कष्टातून बाबासाहेबांनी आम्हाला जे आरक्षण दिलं त्या आरक्षणावर गदा आणण्याचा जे कार्यक्रम जो आज या फडणवीस सरकारने केलेला आहे त्या सरकारचा निषेध असो आणि जे माननीय आमचे ओबीसी नेते माननीय लक्ष्मणजी हाके यांच्यावर जो भ्याड हल्ला करण्याचा जो नीरामध्ये प्रयत्न झाला, लोणंदमध्ये प्रयत्न झाला, फलटणमध्ये जो प्रयत्न झाला त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध नोंदवतो. आणि जो काय आमच्या ओबीसी बांधवांवर जे काही गुन्हे दाखल केले ते गुन्हे ताबडतोब सरकारनं पाठीमागे घ्यावे, अन्यथा आंदोलनात सरकारला सामोरे जावे लागेल. ओबीसी संपूर्ण रस्त्यावर उतारेल आणि जो काय कालचा सरकारने गाठ घालून शुंडशाहीला मराठा शुंडशाहीला जो सरकार घाबरून जो GR दिलेला आहे तो GR आम्हाला अमान्य आहे. आमच्या लेकरा बाळांवर अन्याय करणारा जो GR आहे तो GR सरकारनं ताबडतोब ती अंमलबजावणी केलेली आहे ती ताबडतोब मागे घ्यावी व जी हैदराबाद नोंदीप्रमाणे 57 लाख ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या 57 लाख ही नोंदी ताबडतोब रद्द कराव्या म्हणून आम्ही गेले 2 वर्ष सरकारबरोबर झगडे आमचे भांडण चाललेले आहेत आणि आम्ही सरकारला सांगत आहे पण सरकार आमच्यावर दुर्लक्ष करत आहे. सरकारला वाटत आहे की मराठाची बाजू सरकार घेत आहे कारण मराठ्याचे सगळे आमदार आहेत आणि त्या आमदारांना असं वाटतं आहे की आम्हाला यांची मतं कशीही करून ओबीसी आम्हाला गळी पडत आहे. पण ओबीसी आता जागृत झालेला आहे, झोपेतून उठलेला आहे. तो जर जर मुंबईमध्ये जर त्यानं प्रवेश केला तर सरकारला मुंबईचं संपूर्ण आवरता सरकार नाकी न येईल एवढी मुंबई भरून जाईल. मराठा जेवढा आला नसेल तेवढा 60 पटीनं 60% आम्ही आहोत. 60% जर आम्ही मुंबईमध्ये दाखल झालो तर सरकारला आम्हाला आवरणं फार अवघड जाईल. तरी सरकारनं ही बाजू लक्षात घ्यावी व त्यानुसार ओबीसीवर जे काय अन्याय करण्याचं षडयंत्र जे सरकारनं घातलेलं आहे ते ताबडतोब मागे घ्यावं व सरकारनं आमची बाजू पूर्णपणे मांडावी व आमच्या नेत्यांची एकजूट दाखवावी एवढीच आजच्या तारखेला मी सरकारला विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार. आम्ही आज या ठिकाणी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीनं शासनाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत. ओबीसी संघटनेच्या वतीनं आम्ही निषेध करण्याचं कारण की सरकारनं काल जरांगेचं बेकायदेशीर उपोषणाला साथ देऊन त्यांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्या बेकायदेशीर मागण्या
मंजूर करू नये किंवा मान्य करू नये म्हणून आम्ही आज त्याला लाक्षणिक बसवलो आहोत आणि आता आम्ही कलेक्टरला निवेदन देण्याचा उद्देश असा आहे की वास्तविक पाहता हायकोर्टनं हे दिलेलं होतं. हायकोर्टवरून मंजुरी दिली होती की हे संप बेकायदेशीर आहे, ह्या लोकांना आझाद मैदान खाली करा, रस्त्यावरची गर्दी कमी करा, नाहीतर ह्याच्यावर प्रशासकीय कारवाई करा असं आदेश दिलेला असताना सुद्धा शासनानं का त्यांचा मागण्या मान्य केल्या, का त्यांच्या पुढं लोटांगण घेतलं, हे कशासाठी, का दबलं त्यांना? म्हणजे हे दतिंगबाजीला शासन घाबरते का काय, दादागिरीला शासन घाबरते का काय असं वाटायला लागलं. हे 17-18% लोक जर अशा पद्धतीनं दादागिरी करत असतील तर आम्ही 55% लोक आहोत, BC 22% लोक आहोत. जर 75% लोकांनी जर उठाव केला तर अशी दादागिरी करता येईल. पण आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही, आम्हाला न्याय हक्कानं मागण्या मान्य करायच्या. गोरगरिबांची आज रेशनिंग कार्ड सुद्धा बंद केलेली आहेत, ती रेशनिंग कार्ड ताबडतोब चालू करावीत. सर्वसामान्य माणसाला रोजगार उपजीविकेची साधनं नाही आहेत, पारंपरिक उद्योग बंद झालेले आहेत आणि ह्या प्रस्थापितांच्याकडे सर्व सत्ता आणि संपत्ती एकवटलेली आहे. त्यांच्याकडे संपूर्ण राज्याचा कारभार आहे. संपूर्ण आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बँका, नगरपालिका सर्व ठिकाणी सत्तेवर ते आहेत. असं असताना त्यांना आरक्षणाची भीक मागायची काय कारण होती आणि त्यांना भीक देण्याची तरी शासनाला काय गरज होती? हे सगळं बेकायदेशीर चाललेलं आहे, त्याचा आम्ही आज निषेध करत आहोत. आणि कुठल्याही परिस्थितीत शासनानं जर हे थांबवलं नाही तर आम्ही येत्या सर्व निवडणुकामध्ये शासनाचा निषेध म्हणून प्रस्थापितांच्या विरोधी मतदान करणार आहोत. आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी यापुढे BC आणि OBC सरकारला मदत करणार नाही असं आम्ही सातारा जिल्हा OBC संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. त्यामध्ये नवीन मान खटाव तालुक्याचे अध्यक्ष आपण गोरखनाथ पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्व जिल्हा OBC संघटना सातारा जिल्हा, सर्व तालुक्याचे तालुका अध्यक्ष व OBCमध्ये असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, तसंच आपल्याला सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचं मी सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. आपण आज इथं OBC संघटनेचा उपक्रम मेळावा मान्य आपल्या सन्माननीय अध्यक्ष लोकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथं जमलोय. खऱ्या अर्थानं कोर्टे साहेबांनी आता 2 वेळा मुलाखत दिली. आपल्याला खरी गरज काय तिथे सांगतो. मी 11 वर्ष सरपंच आपल्याला माणूस आहे, एका पक्षाचा तालुका अध्यक्ष, तालुका सरचिटणीस म्हणून 15 वर्ष काम केलंय. ही श्रेणी अशी आहे की आपल्या खांद्यावर टाकून आपल्याला बरोबर लाईनमध्ये घेऊन त्यांच्या मार्गाने येणारे आहे. आपल्या OBC 55% आणि 22% BC समाजाच्या मतावर हे आमदार खासदार झाले. काल तुम्ही बघितलं असेल जे जार घेऊन आलेत. आता सर्व लोक म्हणते जार दिला, जार हा शासनाचा नाही, विषय समितीचा आहे. हा जार त्यांना लागू पडणार नाही. आपल्या कालच छगन भुजबळ साहेबांनी सांगितलंय त्याला आव्हान करणार का तर आव्हान करणार आहे. आणि ज्यावेळी OBCचं आव्हान जाईल कोर्टात त्यावेळी हे तिसऱ्यांदा बरकत होणार आहे. तिची तुम्ही काळजी करू नका. पण सर्वांना एक विनंती आहे, एक मराठा लाख मराठा असं तेच चालते. त्या दडपशाहीला, जरांगेच्या दडपशाहीला हे सरकार काल नमलं का तर नमलं. म्हणून या सरकारचा जाहीर निषेध, या फडणवीस सरकारचा जाहीर निषेध. निषेध असो फडणवीस सरकारचा, निषेध असो, निषेध असो, निषेध असो फडणवीस सरकारचा निषेध असो. सर्व OBC बांधवांना माझी एक विनंती आहे, सर्वांना मग शासकीय सेवेत काय आता असे विरोधकांच्या सारखे आपल्याकडे माणसं आहेत त्यांना तळमळ आहे OBCची, म्हणून ते स्वतः जातीनं आदरवून आपल्याला पाणी दिलं. पण आपल्या OBCची एक खंत सांगतो, मी मोठ्या घरातला आहे, सरपंच पद गावात ओपन विरोध करणं एवढं सोपी गोष्ट नसते. आता परवा कोणीतरी खंडाळ्याचे अध्यक्ष म्हणले मी उभं राहिलो, OBCच्या लोकांना मतदान न करता ओपन कुंडीच्या उमेदवाराला मतदान केलं. परिस्थिती एक आहे, आपण इथं टोट्या घालून गळ्यात पट्टा घातलाय. वस्तुस्थिती अशी आहे, आपण संघटित होत नाही. मग काम जरांगेच्या मागे एवढा लाखो समाज गेला. आपली जी जास्तीत जास्त संख्येनं तोपर्यंत आपण एकत्रित येत नाही, आपली ताकद दाखवत नाही. आता आपण आलोय, प्रत्येक दोघं आलोय. पण अजून आपल्या माणसं मला काम आहे, मला इकडं जायचं आहे.
आणि जो शिकला संविधानाचा अधिकार देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर जे शासकीय अधिकारी झाले त्यांना यात याला लाज वाटते तिने माझं मत आहे तिने मी ओबीसी नाही मी बाराबलवदार नाही असं जाहीर करावं. त्यांना इकडं ओबीसीच्या या संघटनेमध्ये ओबीसीचं काम करायला लाज वाटतील लाज. पदाधिकारी असू द्या. आता गुरुसाहेबांचं परत एकदा अभिनंदन का तर अशा माणसानं आपल्याला इथे पाणी दिलं. पण जो माणूस पदावर गेलाय आपल्या घरातला असू द्या कुणाच्या प्रत्येकाच्या समाजातला बाराबलुदाराच्या समाजातला असू द्या तसं या अगोदर आम्ही भटकमुक्तांचं आंदोलन केलं. मला 4 वेळा अटक झालेले पण अटक झाली काय तिथं मारलं नाही उलट जेवणच देऊन खाली सोडलेलं आहे. पण अशा पद्धतीनं आपण सर्व ओबीसी समाजाच्या बांधवांना एक माझी विनंती आहे आपण जास्तीत जास्त लोकसंख्येने ज्यावेळी यांचा दबाव टाकू त्यांच्या यंत्रणेला पोलीस यंत्रणेला थांबवावं लागलं पाहिजे. आता ह्यो रेटा कसा थांबूया तोपर्यंत हे आपण म्हणणार आले किती 5-50 आहे ते शांत आहेत बघा म्हणजे आपण पुरवठा म्हणून म्हणत नाही. पोलीस यंत्रणेला दबाव येतो आत्महत्येला वाचायच्या 3 किती लोकांनी काय आले आणि आपल्या मर्यादित लोकांमुळेच त्यांना काय निर्धास्त आहात ऑफिसमध्ये बसले कलेक्टर नाहीतर कलेक्टरने इथं पोलीस यंत्रणेला गेटवर आपल्याला अडवण्यासाठी 100-200 पोलीस पाहिजे. त्यासाठी आपली सर्व ओबीसी संघटनेच्या सर्व बांधवांना माझं काय चुकलं असलं तर माफ करा पण जास्तीत जास्त संख्येने जोपर्यंत आपण एकत्रित होत नाही आपली संघटना मजबूत होत नाही जोपर्यंत ओबीसीच्या माणसांनी मगाशी कुणीतरी सांगितलं अध्यक्षांनी मोठी साहेब जोपर्यंत आपण या ओपनवाल्यांना म्हणत नाही आमचं मतदान तुम्हाला देणार नाही तोपर्यंत नमणार नाही.